नमस्कार, एनटीव्ही न्यूज मराठीच्या महाराष्ट्र 36 न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आणि आता जाणून घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरू केलेली राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा नागपूरमध्ये दाखल झाली आहे। तर पुढील 2 दिवस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नागपूर शहर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करणार आहेत। नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये। त्यातच भाजप नेत्यांनी कृषी कायद्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच टीका केली आहे। त्यामुळे शेतकरी आंदोलनात पंजाबचेच नाही तर इतर राज्यांचे देखील शेतकरी आहे असं सांगतानाच या आंदोलनातील शेतकरी हिंदू नाहीत का असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलाय। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या एका फोटोमुळे चांगले चर्चेत आले। या फोटोत गृहमंत्र्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल आहे। तर हा फोटो व्हायरल होताच गृहमंत्र्यांना विरोधकांनी घेरलं। तर या संदर्भात बोलताना, मी दौऱ्यावर असताना हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात। अशा वेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची काहीच माहिती नसते। पण आता यापुढे अवश्य दक्ष राहीन असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय। उमरगा गोरसेना तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते शंकर राठोड यांना नियुक्ती पत्र देऊन जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर गेल्या 3 वर्षांपासून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत ही निवड केली असून गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांच्या स्वाक्षरीने त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज यांना जातीपातीत आणि जन्मस्थळांमध्ये अडकवू नका। शिवाजी महाराज यांचा जन्म हा महाराष्ट्रातील शिवनेरी या ठिकाणी झालाय हे अवघ्या जगाला माहिती आहे। त्यामुळे शिवाजी महाराज यांचे पूर्वज हे कर्नाटक येथील असल्याचं विधान चुकीचं असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली। केंद्र सरकारच्या अर्थ विभागाने सादर केलेला अर्थसंकल्प 5 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केला असून या राज्यातील जनतेला खुश करणारा अर्थसंकल्प असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केलाय। गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भोवती औरंगाबाद दौऱ्यात गुन्हेगारांचं कोंडाळ असलेला एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। याच फोटोवरून हे कसले रक्षक, हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे। काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वतःला मराठा म्हणून घेऊ नये। चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाला नाहक त्रास सहन करावा लागतोय असा घणाघात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय। तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित आणि पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांची उस्मानाबाद पोलीस मुख्यालयाकडून नियुक्ती झाल्याबद्दल तामलवाडी पत्रकार संघाच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी निराशाजनक आहे। या अर्थसंकल्पामध्ये काहीही विशेष अशी तरतूद केलेली नाही। हा अर्थसंकल्प म्हणजे जुन्या बाटलीत नवी दारू अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ शहरी भागातच नव्हे तर गाव पातळीवर देखील पत्रकार विविध संघटना तसेच गटातटात विखुरलेले दिसून येत आहेत। अशा संघटना आणि त्यातील सर्व पत्रकार जर एकत्र आले तरच ते आपले आणि आपल्या बरोबर समाजाचे प्रश्न व्यवस्थित मांडू शकतील असं मत मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त SM देशमुख यांनी व्यक्त केलंय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे तर भाजप नेत्यांनी मात्र कौतुक केलंय। पण दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ट्रोल झाल्यात। अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामध्ये मारहाण केल्यामुळे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन केलंय। शासन स्तरावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। सर्वसामान्यांचे रोजगार व्यवसाय बुडाल्याने सर्वसामान्यांसह सर्वच जण आर्थिक अडचणीत आले। त्यात वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्यांना लाईट बिल वाढवून आलंय। या वाढवून आलेल्या लाईट बिलामध्ये 50% सूट द्यावी अशी मागणी मानव संरक्षण समितीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे।
जनसेवा, फळे, भाजीपाला आणि खाद्यपेय विक्रेता संघटनेच्या लढ्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील सर्व फेरीवाले, छोटे व्यापारी, हातगाडीवाले, फास्ट फूड विक्रेते सर्वांनाच मोफत 5 वर्षांसाठी फेरीवाला लायसन आणि प्रमाणपत्र मिळाले. युवक मित्र परिवार नंदुरबार आणि सद्गुरू सेवा प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे शहादा तालुक्यातील बामखेडा या ठिकाणी गरीब आणि गरजू महिलांना मोफत साडी चोळी भेट हा उपक्रम राबवण्यात आलाय. तर यावेळी 55 महिलांना साडी चोळी भेट देण्यात आली. बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच आमिर खानने हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आता स्वतःचा मोबाईल बंद ठेवण्याचा एक अनोखा निर्णय घेतलाय. सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या दृष्टीनं विचार केला तर निराशाजनकच आहे. अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीनं ठोस घोषणा होतील अशी अपेक्षा होती, परंतु ती घोषणा फोल ठरली आहे. महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष असं काहीही नाहीये अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सांगितलं. केंद्रातील योजनांसाठी पैसा कोठून आणायचा असा प्रश्न मांडत पेट्रोल डिझेलवर सेस लावून इंधन दरवाढीच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केलंय. तर इंधन दरवाढीमुळे लोकांचे हाल होतील या प्रश्नावर पाटील यांनी मात्र बोलणं टाळलंय. कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील औंढा नागनाथ तालुक्यातील सुरेगाव येथील नवसाला पावणाऱ्या मसाई मातेच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी उपस्थिती दर्शवली. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय. ठाकरे सरकार संपत्ती लपवतंय तर धनंजय मुंडे संतती लपवतंय. तसेच सेना आमदार प्रताप सरनाईक अनधिकृत बांधकामात व्यस्त आहे अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांना पोलिओ लसीकरणावेळी पोलिओ ऐवजी सॅनिटायझर पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या घटनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणी संबंधित अंगणवाडी सेविकेवर कारवाई केली आहे आणि याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय अशी माहिती टोपे यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविद्यालय सुरू करण्यासाठी कुलगुरूंची बैठक घेतल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरू आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कृती मानांकनाबाबत चर्चा झाली पण अद्याप निर्णय झाला नाहीये. राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांची भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. याचाच एक भाग म्हणून जानकर यांनी भाजपच्या वीज बिल आंदोलनातून माघार घेतली आहे. किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं, आपला पक्ष देखील राष्ट्रीय पक्ष आहे असं सांगत महादेव जानकर यांनी आगामी काळात भाजपपासून अंतर ठेवून राजकारण करणार असल्याचे संकेत दिलेत. शेतकरी आणि वीज ग्राहकांना वीज कापण्यासाठी राज्य सरकारनं नोटिसा पाठवल्या, त्यावर भाजपनं संताप व्यक्त केलाय. या नोटिसा मागे घ्या अन्यथा येत्या 5 फेब्रुवारी रोजी राज्यात MSEBच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. गांजा पिण्याच्या जागेच्या वादातून तरुणांच्या आपापसातील हाणामारी आणि झटापटीत विद्युत खांबावर डोके आदळून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. दरम्यान हा सगळा प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू असून ते रोखण्याचं पक्ष नेत्यांपुढे मोठं आव्हान उभं आहे. याच संदर्भात बोलताना काहींनी पक्ष सोडल्यानं पक्षाला काहीही फरक पडत नाही, जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील, सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही असं म्हणत मनसेतून बाहेर पडणाऱ्यांवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हल्लाबोल केलाय. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील दुर्गम आणि खडतर भागात असलेल्या कुर्तवाडी गावामध्ये कुर्तवाडी तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 17 वर्ष देशसेवा करून आपल्या मायदेशी परतलेल्या सेवानिवृत्त सैनिक रमजान हाजी भुरीवाले यांचं कारंजा शहरामध्ये आगमन होताच शहरातील माजी सैनिक आणि शहरवासियांनी त्यांचं स्वागत करून रथ मिरवणूक काढली होती. श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील 19 वर्षीय दलित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून मित्राच्या मदतीनं शहापूर तालुक्यातील धसई या गावाजवळ नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी मात्र फरार आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
CCIM ने आयुर्वेदिक शिक्षण घेतलेल्या स्नातकांना आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील शस्त्रक्रिया देण्याची परवानगी दिली आहे। कार चालक विमान चालवेल का अशा पद्धतीची सरकारची रणनीती असल्यानं याचा विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशननं साखळी उपोषण सुरू केल्याचं IMAचे महाराष्ट्र अध्यक्ष राम लोंढे यांनी सांगितलंय। औंढा नागनाथ येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचं पुढच्या 15 दिवसांमध्ये अनावरण करा, अन्यथा समाज बांधवांच्या हस्ते आम्हीच अनावरण करू असं आव्हान आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलंय। पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली येथील गायरान गट नंबर 1123च्या नोंदी करण्यात याव्या यासाठी संतुलनचे अध्यक्ष बस्तूर रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली आव्हाळवाडी फाटा नगर रोडने ताटली वाजत ग्रामपंचायतवर मोर्चा काढत ताटली आंदोलन करण्यात आलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका तोंडावर असतानाच मनसेला एका पाठोपाठ एक धक्के बसतायत। डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, तर आज मनसेचे केडीएमसीचे गटनेते मंदार हळबे यांनी देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे। 2 महिन्यांपासून अधिक काळ शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहे। लोक मरत आहे, मात्र पंतप्रधान ठोस निर्णय घेत नाहीये। कृषी कायदे रद्द केले तर काय बिघडणार असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय। महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेनं जे वचन दिलं ते आम्ही पूर्ण करून दाखवणार। निवडणुकीचा तेवढा आम्ही विचार करत नाही, अर्थात निवडणूक ही लढावी लागते, त्यासाठी आपण मेहनत घेतो, पण त्यापुढे जाऊन जेव्हा आपण जिंकून येतात तेव्हा 5 वर्षात लोकांना जी वचनं दिली असतात त्यांची कामं करायची असतात अशी भूमिका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे। महाराष्ट्र 36 न्यूज बुलेटिन मध्ये येथेच थांबूया, तर पुन्हा भेटूयात पुढच्या बुलेटिन मध्ये। तोपर्यंत नमस्कार।